श्री स्वामी समर्थ मित्रांनो, जी स्त्री रोज मुख्य दरवाजावर पाण्याने भरलेला कलश ठेवते, तिच्या घरात आणि तिच्यासोबत काय घडते? वास्तुशास्त्रानुसार पाण्याला घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यास मदत करणारा स्रोत मानले जाते. यासाठी घराच्या मुख्य दारात पाण्याने भरलेले भांडे ठेवण्याचा सल्ला दिला जातो. असे केल्याने घरातील सुख समृद्धीसाठी आपण सगळेच मेहनत करत असतो, पण काही ना काही अडचणी येत राहतात. आजारपण, वादविवाद यामुळे घरातील सुख शांती नाहीशी होते. घरात विविध अडचणींवर वास्तुशास्त्रात उपाय सांगितले आहेत. वास्तुशास्त्रानुसार घराच्या प्रवेशद्वारावर पाण्याने भरलेले भांडे ठेवल्याने घरात सुख समृद्धी येते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. असं मानलं जातं की जी व्यक्ती घराबाहेर पाण्यानं भरलेलं भांडं ठेवते त्याला जीवनात चांगलं यश मिळतं. या वस्तू उपायाविषयी ज्योतिषाचार्य पंडित ऋषिकांत मिश्रा यांच्याकडून जाणून घेऊ. नकारात्मक ऊर्जा नष्ट करू. पाण्याला केवळ शास्त्रोक्तच नव्हे तर वास्तुशास्त्रातही महत्त्वाचे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार पाण्याला घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यास मदत करणारा स्रोत मानले जाते. यासाठी घराच्या मुख्य दारात पाण्याने भरलेले भांडे ठेवण्याचा सल्ला दिला जातो. असे केल्याने वाईट शक्ती मुख्य दरवाजाच्या आत येण्यापासून रोखतात आणि घरातील लोकांचे दुर्भाग्यापासून संरक्षण होते. याशिवाय इतर अनेक अडचणींपासून तुमचे जीवन वाचवण्यास मदत होऊ शकते. हा उपाय तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. चांगले वातावरण राहण्यास मदत होते. वातावरण मंगलमय होण्यास घराच्या प्रवेशद्वारावर पाण्याने भरलेले भांडे ठेवू शकता. घरी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करण्याचाही हा एक उत्तम पर्याय असू शकतो. पाण्याने भरलेलं भांडं दारात असणं घरात प्रवेश करणाऱ्या पाहुण्यांना चांगले दर्शन देते आणि पाहुणचाराचे प्रतीक हे मानले जाते. नंबर 1. पाणी भरून ठेवण्याचे हे भांडे तांबे किंवा पितळ यासारख्या वास्तुशास्त्र अनुकूल धातूचे बनलेले असावे. नंबर 2. भांड्यातील पाणी नियमितपणे बदलले पाहिजे आणि भांडे देखील पूर्णपणे स्वच्छ केले पाहिजे. नंबर 3. दारात पाण्याचे भांडे ठेवण्यासाठी योग्य जागा निवडण्यासाठी वास्तुतज्ञांचा सल्ला घ्या. नंबर 4. हे भांडं एखाद्या टेबलावर किंवा कशावर तरी थोड्या उंचावर ठेवणे अधिक योग्य असेल, जेणेकरून ते पाहुण्यांना सहज दिसेलही. नंबर 5. घराच्या दारात पाण्याचे भांडे ठेवण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की ते थेट सूर्यप्रकाश किंवा उष्णतेजवळ ठेवणं टाळा. मित्रांनो, वास्तुशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्याचा थेट संबंध व्यक्तीच्या जीवनाशी येतो. वास्तुशास्त्रानुसार घराचे किंवा कार्यालयाचे मुख्य गेट महत्त्वाचे आहे. त्यामुळे मुख्य दरवाजाच्या सजावटीची काळजी घेतली पाहिजे. प्रत्येकाच्याच आयुष्यात काही ना काही अडचणी येत असतात, मग त्या आरोग्याच्या बाबतीत असो किंवा पैशासंबंधित असो. या सर्व गोष्टींमुळे आपण खूपच त्रस्त झालेलो असतो. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवण्यासाठीच्या काही वस्तू. पाण्याने भरलेले भांडे घरात सुख समृद्धी आणते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करते. ओमचे चिन्ह. हे चिन्ह तुमच्या घरातील सदस्यांचे रोगांपासून रक्षण करते. हळद कुंकुम लावून ओमचे चिन्ह बनवणे. हे चिन्ह तुमच्या घरातील वास्तुदोष दूर करण्यास मदत करते. उजव्या रंगाचा डोअरमॅट घराचे सौंदर्य वाढवते आणि सकारात्मक ऊर्जाचा प्रवाह सुनिश्चित करते. घरात सुख शांती राहण्यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत. घराचा मुख्य दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा. घराचा उतार पूर्व उत्तर किंवा पूर्व उत्तर ईशान्य कोन या दिशेला असणे शुभ मानले जाते. घरातील रूम्स, हॉल, स्वयंपाकघर, स्नानगृह
आणि बेडरूम एका विशिष्ट दिशेला असावेत. घराच्या कोपऱ्यात पहाडी खडे मीठ ठेवावे. वास्तुशास्त्र तज्ज्ञांच्या मते मुख्य गेटबाबत काही खास गोष्टींकडे लक्ष दिल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊ शकते. यामुळे कुटुंबात आनंद टिकून राहतो आणि कार्यात प्रगती होते. यासह घरात कोणत्याही प्रकारचे भांडण होत असेल तर वास्तुशास्त्राच्या काही उपायांचा अवलंब केला पाहिजे. यामुळे आपल्या घरामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील. घर प्रसन्न राहण्यास मदत होईल. तर मित्रांनो, घराच्या मुख्य गेटवर जर आपण अशा काही गोष्टी ठेवल्या तर या गोष्टी ठेवल्याने आपल्या घरामध्ये सर्व अडचणी दूर होऊन आपले भाग्य चमकेल. तसेच आर्थिक जी काही चणचण आपल्या घरामध्ये आहे ती चणचण कधीही भासणार नाही. मग त्या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत ते आपण आता जाणून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे माता लक्ष्मीच्या पाऊलखुणा. घरातील सुख समृद्धी टिकून राहण्यासाठी घराच्या मुख्य गेटची भूमिका खूपच महत्त्वाची असते. त्यामुळे गेट बाहेर स्वच्छतेची विशेष काळजी घ्यायला हवी. यासह माता लक्ष्मीची कृपा लाभण्यासाठी दारावर माता लक्ष्मीच्या पाऊलखुणा लावा. असे केल्याने घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. घरात सुख समृद्धी राहते. मुख्य गेटजवळ तुळशीचे रोप लावणे हे देखील खूप शुभ मानले जाते. तुळशी पूजेचा संबंध भगवान विष्णूशी आहे. यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद आपल्या घरावर राहील. दुसरी गोष्ट म्हणजे घराच्या मुख्य दरवाजावर स्वास्तिक असणे. वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजावर स्वास्तिक लावणे हे देखील शुभ असते. स्वास्तिक हे नशीब आणि समृद्धीशी संबंधित आहे. स्वास्तिक हे सकारात्मकतेचे प्रतीक आहे. मित्रांनो, घराचे मुख्य गेट घराच्या इतर दरवाजांपेक्षा मोठे ठेवणे आपल्यासाठी खूपच फायदेशीर असते. वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा उत्तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला असल्यास शुभ फळ मिळते. तिसरी गोष्ट म्हणजे पिंपळाच्या पानांनी सजावट. वास्तुशास्त्रानुसार घराचे किंवा कार्यालयाचे मुख्य गेट पिंपळ आणि अशोकाच्या पानांनी सजवलेले असावे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा पसरते आणि घरातून नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. कोणत्याही विशेष प्रसंगी तुम्ही फुलांनी देखील गेट सजवू शकता. याचे शुभ फळ आपणास मिळते. तसेच आपले घर पवित्र आणि प्रसन्न राहण्यासाठी मदत होईल. तर मित्रांनो, तुम्हाला तुमचे घर आनंदमय सुखमय राहावे तसेच कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचणी येऊ नये असे जर वाटत असेल तर तुम्ही या सर्व गोष्टींकडे अवश्य लक्ष द्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा.